पण तुम्ही एका बाजूला असं म्हणताय की फक्त मराठीने जोवर येत नाही, पण जरांगे म्हणतायत मी 113 पाडल, जरांगे म्हणतायत मी 288 पाडल, झोपून टाकू, संपवून टाकू. शुभेच्छा हे नाही म्हणजे कसं आमच्या गणित त्यांना शुभेच्छा आहेत. कुणाचे पाडणार आहेत? ओबीसींचे पाडणार आहेत. त्यांना पाठिंबा देणारीच लोक पाडणार आहेत. त्यामुळे जरांगे तुम्ही 288 सोडा. जरांगे हा एकदम तद्दन फालतू माणूस आहे. मी एकदम साध्या भाषेमध्ये सांगेन, अपिलिंग भाषेमध्ये सांगेन. खरं तर मला असले शब्दप्रयोग वापरायला नको वाटतं. पण जरांगे तुम्ही फक्त घनसावंगीचा पहिला उमेदवार जाहीर करा. पहिला उमेदवार. दुसरा तुम्ही गेवराईचा उमेदवार जाहीर करा. 2 उमेदवार जाहीर करा आणि ताकदीनं निवडणूक लढवा. मी तुमचं म्हणेल ते ऐकायला तयार आहे. हा जरांगे शरदचंद्रजी पवारांना पाठिंबा देईल, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ते आंदोलनं जाहीर करेल. याच्या पलीकडे मी जरांगेंना जास्त सिरियस घेत नाही. परंतु एक दुर्दैव या महाराष्ट्रामध्ये जरांगेच्या रूपानं हा जो एक महाराष्ट्राची एक आयडेंटिटी देशपातळीवरती होती, ती आयडेंटिटी मात्र धुळीस मिळालेली दिसून येते. अरे चळवळीचं नेतृत्व कसं असतं? चळवळींचं आउटपुट काय असतं? चळवळीमधून साहित्य लिहिलं जातं. चळवळीमधून आत्मकथनं पुढे येतात, व्यथावेदना पुढे येतात, गाणी पुढे येतात. त्यामधून अनेक आमदार खासदार जन्माला येतात. जरांगेंच्या चळवळीमधून शिव्या, शिवराळ भाषेमध्ये वयोवृद्ध माणसांवरती बोलणं, आम्ही 96 कुळी, आम्ही 92 कुळी, आम्ही क्षत्रिय आहोत, आणि मग भुजबळांना घेऊन जाणारा मतदारसंघ आणि कोण नेता घेऊन जातोय त्याला आम्ही पराभूत करणार, ओबीसीच्या माणसांचा पराभव, आम्ही असा पराभव करा, असा पराभव करा की राजकारणात ते आले नाही पाहिजेत. म्हणजे गरजवंतांची, शोषितांची, आरक्षणाची लढाई ज्या जरांगेंनी सुरू केली त्याचा एंड ओबीसीचं नेतृत्व संपवणे हा आहे. तिरस्कार, दुस्वास, शिवराळ भाषेमध्ये नेतृत्वावरती टीका करणं आणि कसे निवडून येतात ते बघतोच म्हणणं, हे चळवळीचं आउटपुट असू शकतं. आणि असा माणूस, शिव्या देणारा माणूस, माझ्या मराठा समाजाला जो रूलर आहे, जो शासक आहे, जो महाराष्ट्राचं नेतृत्व गावगाडा हाकणार आहे, अरे गीतामध्ये म्हणून ठेवलंय दिल्लीचे ही तख्त राखितो. अरे असं तख्त राखणारा माणूस तुम्ही, असला नेता तुम्हाला चालतोय? हा माझा सदसद विवेक बुद्धी जागृत असणाऱ्या आमदार, खासदार, मंत्री, कारखानदार, वतनदार, कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये लिडिंग करणारा मराठा बांधव, तुम्हाला जरांगे नावाचा माणूस चालतो? आणि त्याच्यात तोंडून तुम्ही ज्या रयतेनं, ज्या 18 पगड जातीने छत्रपती शिवरायांसाठी जीवाची कुर्बानी दिली, त्या माणसांना तुम्ही टार्गेट करणार आहात आणि त्या माणसाचा तुम्ही पाठिंबा घेणार आहात. याच तुम्ही निवडणुकीला सामोरं जी माणसं जरांगेंना सपोर्ट करतील, जरांगेंना पाठिंबा मागतील, त्या माणसांना या महाराष्ट्रामधला ओबीसी मतदान करणार नाही असं आम्ही जाहीर करू. पण नाही, तुम्ही असं म्हणताय की जरांगेंनी ह्या सगळ्या गोष्टी केल्या, पण तिकडे एकमेव जरांगे पाटीलच दिसत आहेत, दुसरा माणूसच दिसत नाही. तुमच्याकडे भुजबळ दिसत आहेत, तुम्ही स्वतः दिसताय, आम्ही आमच्या विचारपीठावरती, आमच्या बॅनरवरती पडळकर दिसत आहेत, बरेच नाव दिसत आहेत तुमच्याकडे. छत्रपती शिवरायांपासून महत्त्वाचे मान्यवर गाडगेबाबांपर्यंत सगळ्या मान्यवरांचे, महामानवांचे फोटो असतात. आमच्या स्टेजवरती किमान 200, 250, 300 लोक स्टेजवरती असतात. आम्ही समतेचं तत्व घेऊन 18 पगड जातींना एकत्रित घेऊन पुढे जाण्याची भाषा बोलतो. आम्ही व्हर्टिकल आणि ह्या ज्या गोष्टी आहेत, समान सगळ्या लोकांना पुढे घेऊन चालणं, ह्या गोष्टी जरांगे ज्यावेळी एककल्ली वागतात, एकट्याचीच भाषा बोलतात, त्यावेळी ते हिटलरचं दुसरं रूप दाखवतात. याच्या पलीकडे काय आहे? भांडणं करणं, बीडसारखं शहर जाणं, ओबीसींच्या लोकांवरती एखाद्या फेसबुकवरती एखादी कमेंट आली तर त्या बांधवाला जाऊन त्याला हाणमार करणं, त्याच्या दुकानावर हल्ला करणं, हे कशाचं लक्षण आहे? आणि जरांगेंना मी एकच सांगेन, जरांगे, आम्ही आजपर्यंत खूप सहन केलं आहे. इथून पुढच्या कालावधीमध्ये आम्ही या महाराष्ट्रामध्ये 18 पगड जातीची माणसं आम्ही निश्चित याचा प्रतिकार करू. आणि जशाच तसं उत्तर, जरांगेंना जी भाषा हवी आहे त्या भाषेमध्ये उत्तर देण्याची तयारी आम्ही या महाराष्ट्रामध्ये केलेली आहे. त्यामुळे तुम्ही आम्हाला, आमचा इतिहास पण छोटा नाही, त्यामुळे जरांगे आम्हाला तुम्ही हलक्यात घेण्याचा नाही, तुम्ही इतिहासाकडे आलात म्हणून मला हा प्रश्न विचारायचाच होता, तो आवर्जून की यासाठी की लोकसभेला मी देखील राज्यभरात फिरलो. मराठा आणि धनगर हे समीकरण बऱ्याचदा तिथल्या स्थानिक नेतृत्वाला पुढे आणत असतं. एक पॅटर्न काही दिवसात असा पाहायला मिळतोय की घोंगडी बैठका आधी झाल्या होत्या त्या तुमच्या बाजूनं, म्हणजे धनगरांनी घोंगडी बैठका घेतल्या होत्या माहितीच्या बाजूने, जरांगे पाटील घोंगडी बैठकांना दिसत आहेत. आणि ते पॅटर्न म्हणजे कुठेतरी हा मराठा आणि धनगर एकत्र पॅटर्न पाहायला मिळेल येत्या काळात, काय वाटतं? अजिबात दिसणार नाही, अजिबात दिसणार नाही. वाघ आणि बकरी कधी मैत्री होईल का त्यांच्यात? आम्हाला आमच्यावरती अन्याय करणारा, आमची लिडरशिप संपवणारा आमचा स्पर्धक कोण आहे याचं उत्तर धनगर समाजाला माहिती आहे. आणि जरांगेचा घोंगडीचा काय संबंध?
घोंगडी बनवली कुणी, घोंगडी कुठल्या लोकरीची आहे, त्याचा उत्पादक कोण, हे जरांगेला माहीत नसावं बहुतेक. आणि घोंगडीवरती बसून बैठक घ्यायची असते, घोंगडीवरती उभं राहून नाही बैठक घेतली जात. घोंगडी ही धनगर समाजाच्याही पलीकडे जाऊन या महाराष्ट्रामधला जो पशुपालक समाज आहे, जो आदिम समाज आहे, त्याला घोंगडी ही उब देणारी असते, प्रत्येक ऋतूपासून संरक्षण देणारी असते, घोंगडी ही ओलावा देणारी असते, रिस्पेक्ट करणारा असते, घोंगडी ही माया देणारी असते, घोंगडी ही कुणाचा तिरस्कार, कुणाला तरी संपवणं, कुणाला तरी शिव्या घालणं यासाठी घोंगडीचं प्रतीक नाही आहे. त्यामुळं तुम्ही घोंगडी आणि जरांगे ह्याचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही आहे. त्यामुळे जरांगेनी असल्या बाता मारू नये. घोंगडीवरच्या बैठका आणि या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राला इथून पुढच्या कालावधीमध्ये ओबीसी बांधव. मला या सगळ्या चर्चेच्या शेवटाकडे जायचं आहे. अगदी 2 प्रश्न घेऊ, आपण थांबू. मला याच दरम्यान विचारायचं आहे की आता ठीक आहे, जरांगे पाटील यांची राजकीय भूमिका हे ते वारंवार स्पष्ट करतायत की याला पाडू, हे करू, याला पाठिंबा देऊ वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी होत आहेत. एखादा आमदार विरोधात गेलाच तर अगदी त्याच्या विरोधात सगळं रान एकवटताना आपण कालपर्वाचं उदाहरण देखील बघितले. लक्ष्मण हाके यांची राजकीय भूमिका काय? कारण ती घेतल्याशिवाय जर तुम्हाला न्यायच मिळणार नसेल किंवा तुम्ही जाहीर करणार नसाल योग्य वेळी, तर मग त्याला काय अर्थ उरणार आहे? काय नेमकी भूमिका असणार? बघा, राजसत्ता ही अंतिम आहे. आम्ही ओबीसीनी 18 पगड जातींनी ज्या ज्या आमदारांना, खासदारांना या कायद्याच्या सभागृहामध्ये निवडून दिलं, ती माणसं ओबीसीच्या प्रश्नावर एक ब्रशब्द बोलायला तयार नाहीत. आमच्या कवठेमंकाळ मतदारसंघातल्या सुमनताई पाटील असोत किंवा घनसावंगीचे आमदार राजेश टोपे असोत किंवा अजून कुठले किंवा सुप्रिया सुळे असोत, अरे ही माणसं ओबीसीच्या प्रश्नावर ब्रशब्द बोलत नाहीत. आम्ही हे ओबीसीना समजावून सांगू. आणि बघा, राजसत्ता तुम्ही कोणत्या जोरावरती असे एक्झर्शन करताय, इलिगल करताय, इलॉजिकल करताय. घटना म्हणजे सुप्रीम कोर्टाचं जजमेंट असो किंवा राज्य मागासवर्ग आयोगाचं म्हणणं असो, हे सगळं बाजूला ठेवून तुम्ही 10% EWS SC-BCचं जे रिझर्वेशन दिलं महाराष्ट्रामध्ये कायदा करून, हे खरं तर घटनेशी द्रोह आहे. ज्या सुक्रे आयोगानं जे एक्झर्शन महाराष्ट्रामध्ये केलं ते फेक माहितीवर आधारित केलेलं आहे. कारण जो सर्वे केला गेला तो ॲज कम्पेअर करायला हवा होता. 12-13 करोड जनतेचा व्हायला हवा होता. ॲज कम्पेअर कोण मागास आणि कोण पुढारलंय याचं कन्क्ल्युजन निघायला हवं होतं. आणि जी माहिती कलेक्ट केली गेली, एका बाजूला क्वेश्चनर या सुक्रे आयोगाकडून दिला गेला आणि दुसऱ्या बाजूला सोशल मीडियावरती आन्सर शीट दिली गेली. आणि मग दारात गाडी आहे का, नाही म्हणून सांगा. घरात नोकरदार आहे का, नाही म्हणून सांगा. घरात टॉयलेट बाथरूम आहे का, नाही म्हणून सांगा. अशा फेक माहितीवर आधारित इन्फॉर्मेशन गोळा केली तुम्ही. आणि त्या माहितीवर आम्ही मागासलेले आहोत किंवा ही कम्युनिटी मागासलेली आहे असं सुक्रे आयोगानं या शासनाला सांगावं आणि त्या शासनानं परत त्या माहितीवर आधारित 10% रिझर्वेशन द्यावं. म्हणजे घटनेशी द्रोह नाही का? पण त्या घटनेचा तुम्ही वारंवार जो उल्लेख करताय, सरकार देत आहे ना, म्हणजे अगदी मुख्यमंत्र्यांपासून ते अगदी सगळे मंत्री. सरकारला कोणी अधिकार दिला एखादी कम्युनिटी बॅकवर्ड ठरवण्याचा? मग तुम्ही त्यासाठी संविधानिक आयोग आहे ज्याला अधिकार दिलेली अशी स्वायत्त संस्था आहे या महाराष्ट्रामध्ये, स्टेट बॅकवर्ड कमिशन. त्या स्टेट बॅकवर्ड कमिशनचं एकही तुम्ही ऐकणार नाही. त्या स्टेट बॅकवर्ड कमिशनचा लक्ष्मण हाकेला राजीनामा का द्यावा लागतो? अध्यक्षांना राजीनामा का द्यावा लागतो? 1 टाइम 5 सदस्य राजीनामा देऊन बाहेर का पडतात? हे घटनेचं राज्य आहे. हे आम्हाला राज्य पातळीवरती कधीतरी राष्ट्रपतींना यांच्या तक्रारी कराव्या लागतील. आम्ही सुप्रीम समोर कोर्टात आहोत. हे जे एक्झर्शन महाराष्ट्रामध्ये आहे हे बेकायदा आहे, घटनेशी द्रोह करणार आहे. ज्या कुणब्याच्या नोंदी या महाराष्ट्रामध्ये वार लावून वाटल्या जात आहेत, टेबल लावून वाटल्या जात आहेत, शासनाच्या संरक्षणात वाटल्या जात आहेत, हे बेकायदेशीर कृत्य आहे. म्हणूनच आमचं म्हणणं आहे की ओबीसीचं आरक्षण आज संपलेलं आहे. आणि मग या संपलेल्या आरक्षणावरती शिवसेनेनं दोन्ही गटांनी पुढे येऊन सांगावं, भाजपनं पुढे येऊन सांगावं, काँग्रेस राष्ट्रवादीच्या गटातटांनी पुढे येऊन सांगावं. नाहीतर इथून पुढच्या कालावधीमध्ये या महाराष्ट्रामधला ओबीसी, भटक्या विमुक्त जाती जमाती, SBC प्रवर्गातली माणसं, मुस्लिम समाजातली माणसं आम्ही निश्चित पोलराईट होऊ. आणि जे जरांगेंना पाठिंबा देतील त्या आमदारांना पराभवाची आम्हाला सुद्धा घोषणा करावी लागेल. एक शेवटचा प्रश्न घेतो आणि थांबतो. मागच्या वर्षभरात हे राज्यातलं राजकारण फक्त पक्षांतर्गत न राहता ते अगदी सामाजिक पातळीवर अगदी शेवटाच्या टोकापर्यंत, म्हणजे 1ली ते 5वीचे विद्यार्थी जे आहेत ते देखील काही व्हिडिओज आपण बघितलं होतं की सामाजिक सलोखा जो आहे तो देखील खूप ग्राउंडवर बिघडला गेला आहे. लक्ष्मण हाके यांची भूमिका हे सगळं चित्र सावरण्यासाठी काय असेल, राजकीयदृष्ट्या देखील आणि सामाजिकदृष्ट्या देखील? माझा प्रश्न यासाठी की ज्या पद्धतीनं काल परवा जरांगेंनी सांगितलं की लेखी आणा, आम्हाला सगळे सोयरे आणि ओबीसी मधून म्हणजे ह्याच्यामधून आरक्षण मिळते,
त्यांची जर तीच टोकाची भूमिका राहिली तर तुमची भूमिका आणि त्यातनं राजकीय आणि सामाजिक सलोखा आरक्षण टिकवून काय नेमकी भूमिका असणार आहे? सामाजिक सलोख्याचा ठेका फक्त ओबीसीनी घेतलाय. ज्या लोकांनी सत्ता उपभोगली, ज्या लोकांनी शेकडो वर्षापासून मान सन्मान उपभोगला, ज्या माणसांच्या हातामध्ये उपजाऊ जमिनी आहेत, ज्या माणसांच्या हातामध्ये 95% कारखाने आहेत, ज्या माणसांच्या हातामध्ये 70-80% आमदारके आहेत, ज्या लोकांच्या हातामध्ये 70% खासदारके आहेत, ज्या माणसांचा या महाराष्ट्राच्या राजकारणावर, भूगोलावर, सगळ्या इतिहासावर पगडा आहे, तीच माणसं जर मागास म्हणून पुढे येत असतील आणि तीच माणसं, जरांगे पाटील कधी कारखानदारावर बोलले का हो या महाराष्ट्रासमोर? जरांगे पाटील कधी इथल्या आमदार कुणाचं प्रतिनिधित्व? रिझर्वेशन इज इक्वल टू नॉट अ इकॉनॉमिकल प्रोग्राम. रिझर्वेशन इज इक्वल टू रिप्रेझेंटेशन. रिझर्वेशन इज इक्वल टू सोशल जस्टिस. रिझर्वेशन इज इक्वल टू गरीबी हटाव प्रोग्राम नाही, राशन हटाव प्रोग्राम नाही. जरांगे तुम्हाला सांगितलं कुणी की ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण मिळाल्यानंतर तुमच्या घरावर लगेच सोन्याची कौलं येणार आहेत? तो सोशल जस्टिससाठी. अरे बाय बर्थ ज्या लोकांनी मागच्या पिढ्यांनी शेकडो वर्षाच्या कालावधीमध्ये अपमानाची भूमिका भोगली, आजही ऊसतोडीचं काम करतात, आजही दुय्यम दर्जाची कामं करतात, शारीरिक श्रमाची अंगमेहनतीची कामं करतात, त्या लोकांचं रिप्रेझेंटेशन म्हणजे ओबीसी रिझर्वेशन आहे. त्यामुळे जरांगे तुमच्या बुद्धीविषयी खरोखर एक कीव येते आणि तुम्हाला सपोर्ट करणाऱ्यांची तर त्याच्याहून जास्त कीव येते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ओबीसीच्या आरक्षणाबद्दल एक शब्द बोलत नाहीत. हे मुख्यमंत्री 12-13 करोड जनतेचे आहेत का फक्त जरांगेच्या सांगण्यावरून चालतात? याचं उत्तर कधीतरी मुख्यमंत्र्यांनी पुढे येऊन द्यावं. आणि तुम्ही मीडियाला सुद्धा माझी विनंती असेल, कधीतरी एकदा या महाराष्ट्रामधल्या वेगवेगळ्या भूमिका एका डायसवरती आणून या लोकांना एकत्र बसवा. आणि मग जरांगे नाही आले तरी चालेल, जरांगेनी सुक्रेंना पाठवावं, जरांगेनी आणि कुण्या लोकांना पाठवावं. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. आम्ही वाद, संवाद आणि संवादामधून सुसंवाद, परत एकदा हा महाराष्ट्र कसा आदर्श आहे, कसा पुरोगामी आहे, हे आपण भारताला दाखवून देऊ. यावं पुढं. नक्कीच तुम्ही जो उल्लेख शेवटला केला आणि जी जबाबदारी आमच्यावर देऊ पाहताय, नक्कीच याचा देखील प्रयत्न येत्या काळात आम्ही करण्यात बरू. सगळेच व्यासपीठावर एकत्र असतील तर वाद, संवाद, सुसंवाद एकाच ठिकाणी घडवून हा राजकीय प्रश्न नाही तर सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सगळे एकत्र राहू. या निमित्तानं देखील न्यूज 18 कुलकर्णी ही प्रार्थना करतोय.